जानेवारी ते 26 फेब्रुवारी 144 वर्षानंतर आलेल्या महाकुंभमेळ्याच्या 44 दिवसांची अखेर काल सांगता झाली। यंदाचा हा महाकुंभमेळा एका गोष्टीसाठी ऐतिहासिक ठरला, ती म्हणजे या 44 दिवसात तब्बल 65 कोटी लोक एकाच ठिकाणी आली होती। मानवाच्या इतिहासाने आजपर्यंत इतक्या संख्येने एकत्र माणसं कधीच पाहिली नव्हती। जगाच्या कानाकोपऱ्यात साधनेमध्ये आपलं जीवन व्यतीत करणारे साधू, संत, महात्मे या कुंभमेळ्याच्या निमित्ताने समोर आले। याशिवाय परदेशी नागरिकांपासून सेलिब्रिटीज पर्यंत अनेकांनी कुंभमेळ्याला हजेरी लावली। याच कुंभमेळ्यात अनेक रेकॉर्ड्स, अनेक ऐतिहासिक घटना घडल्या, अनेक दुर्दैवी घटना सुद्धा घडल्या। एकंदरीतच यंदाचा महाकुंभमेळा कसा होता जाणून घेऊया कुंभ पर्व या खास सिरीजच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। महत्त्वाचं म्हणजे महाकुंभमेळा 144 वर्षांनी भरला होता। यानंतर हाच योग 2169 साली येणार आहे। 44 दिवस प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर तब्बल 65 कोटी भाविकांनी हजेरी लावली होती। ही संख्या जगाच्या 8% असून 190 देशांच्या लोकसंख्येपेक्षा सुद्धा जास्त आहे। इतकी लोक या 1.5 महिन्यात या पवित्र संगमावर जमली होती। यातली एक महत्त्वाची हायलाइट म्हणजे विविध बाबा आपल्या समोर आले। यामध्ये IITN बाबा, लिलीपुट बाबा, अँबॅसेडर बाबा, IAS बाबा, मोक्षपुरी बाबा, अनाजवाले बाबा, राधेपुरी बाबा, रुद्राक्षवाले बाबा, बाबा श्रवणपुरी असे अनेक युनिक बाबा यावेळी दिसून आले। यांच्या व्यतिरिक्त एका मुलीच्या आयुष्याला 4 चांद लागले, ती म्हणजे मोनालिसा भोसले। रुद्राक्षच्या माळा विकणारी सुंदर मोनालिसा अचानक लाईमलाईट मध्ये आली आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली। इतकंच काय तर तिला चित्रपटांच्या ऑफर्स सुद्धा येऊ लागल्या। ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स हिंदू धर्मापासून किती प्रभावित होते हे सर्वांनाच माहिती आहे। त्यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स यंदा महाकुंभमेळ्यात आल्या होत्या आणि त्या कल्पवासात सुद्धा राहिल्या। याशिवाय अनेक हॉलिवूड, बॉलिवूड सेलिब्रिटीज, मोठमोठे बिझनेसमन यांच्यापासून ते भारताच्या राजकारण्यांनीही कुंभमेळ्यात येऊन स्नान केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते विविध राज्यांचे मुख्यमंत्री कुंभमेळ्यात आले होते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही पवित्र स्नान केलं। भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनीही कुंभमेळ्यात हजेरी लावली होती। या कुंभमेळ्यात जवळपास 30,000 CCTV कॅमेरे, ड्रोन्स, 40,000 पोलिसांची फौज, 102 चेक पॉइंट्स अशी एकंदरीत सिक्युरिटी होती। तशा कुंभमेळ्यात काही दुर्दैवी घटना सुद्धा घडल्या होत्या। यामध्ये 3दा आग लागल्याची घटना घडली, तर मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 30 लोकांचा मृत्यू झाला। याशिवाय दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरही कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांची गर्दी प्रचंड वाढली। परिणामी चेंगराचेंगरी झाली आणि 18 लोकांना आपला जीव गमवावा लागला। आता माणसांची रेलसेल म्हटल्यावर साहजिकच गाड्यांना जागा मिळणार नाही, त्यामुळे जवळपास अर्ध्या प्रयागराजमध्ये गाड्यांवर बंदीच होती। म्हणून भाविक 20-30 किलोमीटर पायीच चालत होते। ट्रेन, बस, इतकंच काय तर विमान सुद्धा भरभरून येत होती। त्यामुळे भाविक आपली पर्सनल कार घेऊन कुंभ गाठत होते। पण याच नादात तब्बल 300 किलोमीटर जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा ट्रॅफिक जाम लागला। या ट्रॅफिकमधून निघायलाच 1 दिवस लागत होता। याशिवाय हा ट्रॅफिक UP सोबतच मध्य प्रदेश या दुसऱ्या राज्यापर्यंत पोहोचला होता। अशा प्रकारचे कितीतरी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यंदाच्या कुंभमेळ्यात झाले। एक फॅमिली रियुनियनची घटना सुद्धा कुंभमेळ्यात घडली। बिहारचे गंगासागर यादव हे 1998 पासून बेपत्ता होते। ते यंदाच्या कुंभमध्ये त्यांच्या कुटुंबियांना साधूच्या रूपात सापडले। अजून एक अजब गोष्ट म्हणजे रस्त्यांवर आणि ट्रेनमध्ये खचाखच भरलेली गर्दी टाळत बिहारचे 7 जण नदीतूनच 550 किलोमीटरचा प्रवास करून महाकुंभमेळ्यात पोहोचले। आता एकाच ठिकाणी 65 कोटी माणसं येत आहेत, तर त्यांना विविध सोयी सुविधांसोबत वेगवेगळ्या गोष्टी मिळाव्यात यासाठी कुंभमेळ्यात अनेक छोटे मोठे बिझनेसमन सुद्धा तैनात होते। पण या सर्वांची उलाढाल ऐकूनच तुम्ही हैराण व्हाल। तसं कुंभमेळ्याचं बजेट 7,000 कोटींच्या आसपास होतं, पण याचं रिव्हेन्यू निघालं तब्बल 3 लाख कोटी। 150 देशांच्या GDP पेक्षाही जास्त पैसा एका कुंभमेळ्यातून निघाला। या होत्या कुंभमेळ्याच्या एकंदरीत हायलाइट्स। आता याच कुंभमेळ्याचा योग पुन्हा 144 वर्षानंतर म्हणजेच 2169 साली येणार आहे। आता आपल्या महाराष्ट्रात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा 2027 ला पार पडणार आहे। त्यामुळे हेच सगळं महाराष्ट्रात अनुभवण्यासाठी आता तुम्ही सुद्धा तयार व्हा। अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।